हाय हॅलो नमस्कार. मी तेजश्री. फ्युजन कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक मस्त रेसिपी, ती म्हणजे चिकन अळणी भात. बेसिकली हा अळणी भात मटणाच्या रस्स्यामध्ये बनवला जातो, पण आज आपण ह्या चिकनच्या रस्स्यामध्ये बनवणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करू. सर्वात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट बनवून घ्यायची आहे. ज्याच्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. यात आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघत असाल अशा प्रकारे आपलं आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करूया. आता मी इथे 1 किलो चिकन घेतले. त्यात आता आपण थोडीशी हळद, 2 ते 3 चमचा आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित चिकनला लागली जाईल. आणि एक साधारणतः अर्धा तास आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. अर्धा तास झालेला आहे. चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालंय. आता आपण चिकन शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली होती. त्यात आपण थोडंसं तेल टाकूया. तेल तापवून घेऊया. तेल तापलेलं आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकणार आहोत आणि कोथिंबीर आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 1 ते 1.5 चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित आता आपण एकदा त्याला परतून फ्राय करून घेणार आहोत. आणि आता त्यानंतर आपण याच्यात जे मॅरिनेटेड चिकन आहे ते टाकणार आहोत. आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचंय, पण त्यासाठी इथे मी एक खोलगट ताट घेतलेलं आहे, जसं व्हिडिओत दाखवलं आहे. त्यात आता आपण पाणी टाकणार आहोत. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला चिकन शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघत असाल 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. ताटात जे आपण पाणी घेतलं होतं तेही गरम झालेलं आहे आणि चिकनलाही स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे. आता जे ताटातलं गरम पाणी आहे ते आपण चिकन मध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जर मीठ कमी असेल तर थोडंसं मीठ आपण याच्यात टाकणार आहोत आणि आपल्याला ही सेम प्रोसेस रिपीट करायची आपल्या चिकन शिजेपर्यंत. आणि चिकनचा स्टॉक जेवढा आपल्याला हवाय तेवढा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपण हा जो स्टॉक आहे तो एका टोपात बाजूला काढून घेणार आहोत आणि चिकनचे पीसेस एका बाउलमध्ये घेणार आहोत आणि ते थंड करायला ठेवून देणार आहोत. आता अळणी भातासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, त्याचं काही कंपल्शन नाही की तुम्हाला इंद्रायणी तांदूळच वापरायचे. इंद्रायणी तांदळामुळे कसं अळणी भात आपला जास्त चवदार होतो. आता आपण जे चिकनचे पीसेस बाजूला काढून ठेवले होते त्यातले काही पीसेस आपण घेणार आहोत आणि ते व्यवस्थित मॅश करणार आहोत. मॅश म्हणजे खूप जास्त मॅश आपल्याला करायचे नाही, जसे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला अळणी भात बनवायचा आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करू. त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली होती. त्यात थोडंसं तेल टाकूया. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यात आता मी इथे 2 तमालपत्र घेतलेले आहेत. एक बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. आपल्याला व्यवस्थित हे परतवून घ्यायचंय. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचाय. आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्याच्यात आता आपण जे चिकन मॅश करून घेतलं होतं ते घेणार आहोत आणि चिकन व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊन परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी हे जे तांदूळ होते ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते तांदूळही आपण याच्यात टाकणार आहोत आणि हलक्या हाताने परतवून घेणार आहोत. आता हे परतवून झालेलं आहे.
तुम्हाला जसं माहिती असेल अळणी भात थोडासा ओलसर असतो, तर त्यासाठी आपण अंदाजाने ह्याच्यात जे आपण चिकनचा स्टॉक घेतलेला आहे तो ह्याच्यात टाकणार आहोत आणि चिकन आपल्याला तांदूळ व्यवस्थित हे शिजवून घ्यायचे आहे. आता मी ह्याला झाकण लावून ठेवते आणि एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा भात शिजायला लागेल. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपला भातही व्यवस्थित शिजलेला आहे. तर गॅस मी ऑफ करते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात टाकते. आणि हा आणखीन एक गोष्ट मी सांगायचं विसरली, जर मीठ कमी असेल तर तुम्ही ह्याच्यात मीठ वरून ऍड करू शकता. आणि अशाच प्रकारे मस्त असं आपलं चिकन अळणी भात तयार झालेला आहे. आता मी ह्याला सर्व्ह करून घेते. वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली होती. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.